मूल येथील तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य आणि दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना काँग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपवण्याची धमकी देण्यात आली। त्या घटनेचा सावली तालुक्यातील सर्व पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला। याबाबत तीनही पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली। त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला आणि धमकी देणारे काँग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या मागणीचे निवेदन सावली येथील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला संपवण्याची त्यांनी भाषा वापरली। एखाद्या बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यासारखे आहे। प्रत्येक बातमीदाराला आपापल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे। हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही। हे अशोभनीय कृत्य आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे अशा आशयाचा ठराव तीनही पत्रकार संघातर्फे घेण्यात आला। व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले। या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागणीचे एक निवेदन सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे आणि पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांना देण्यात आले। निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोमावार, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले, प्राध्यापक शेखर प्यारमवार, प्राध्यापक विजय गायकवाड, चंद्रकांत गेडाम, नासिर अन्सारी, डॉक्टर कवठे, गोपाल रायपुरे, विजय कोरेवार, गिरीश चिमुरकर, सुजित भसारकर, सौरव गोहने, प्रवीण गेडाम इत्यादी सदस्यगण उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।